नमस्कार मित्रांनो, मी योगेश मने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, आरटी या संस्थांकडून स्कॉलरशिप मिळते विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी। तर ही स्कॉलरशिप मग तुम्हाला ते स्टायपेंडच्या फॉर्मॅटमध्ये असो की तुम्हाला मोफत प्रशिक्षणाच्या फॉर्मॅटमध्ये असो, तर ही खूप चांगली संधी तुम्हा सर्वांसाठी असते। यामध्ये तुम्हाला पर मंथ स्टायफंड मिळतो। जसं की आता आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पकडलं तर तुम्हाला ही 11 महिन्याची स्कीम्स असते आणि दर महिन्याला 10,000 रुपयाचा स्टायफंड, त्याच सोबत मोफत तुम्हाला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचं प्रशिक्षण, अशी ही स्कॉलरशिप आहे। बऱ्याच जणांचे कमेंट्स होते माझ्या कालच्या व्हिडिओवर सुद्धा की सर बार्टी, टीआरटीआय आणि सारथी यांचं नोटिफिकेशन कधी येणार आहे। तर मित्रो, ते नोटिफिकेशन आता आलं। यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप त्यासोबत मोफत प्रशिक्षण सुद्धा मिळणार आहे। पण त्यासाठी एक एग्जाम कंडक्ट केली जाते आणि या एग्जामला अपीयर होऊन चांगला स्कोर घेऊन येणं आणि नंतर तुमची मेरिट लिस्ट लागणार आणि त्या मेरिटच्या आधारावरच तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळत असते। तर या एग्जामच्या तयारीसाठी आपल्या इग्नाइट अकॅडमी मार्फत एक बॅच लॉन्च करण्यात आली। ती बॅच कशासाठी आहे तर जे विद्यार्थी राज्यसेवेच्या स्कॉलरशिप साठीची तयारी करतात त्यांच्यासाठी एमईएस आणि कंबाईन। मागच्या वेळेस सर्वांचा सिलेबस जो होता तो नॉन टेक्निकलच होता, राईट। जर टेक्निकल आलं तर आपण त्यामध्ये टेक्निकलची सुद्धा अवेलेबिलिटी नक्की करून देऊ। ही बॅच मात्र आपण 1 रुपयामध्येच बनवलेली आहे। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याची लिंक मिळेल बॅचची, त्याचसोबत एका गुगल फॉर्मची सुद्धा लिंक मिळणार आहे आणि या लिंक मधून तुम्हाला आपल्याला इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड करतात त्या इन्फॉर्मेशन थ्रू प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची असणार आहे। त्याचसोबत आपला एक टेलिग्रामचा ग्रुप दिलेला आहे। टेलिग्रामचा ग्रुप सारथी, टीआरटीआय, बार्टी, महाज्योतीसाठी सेपरेट आहे। तो ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या। आणि आता हे नोटिफिकेशन नेमकं काय आहे ते आपण बघणार आहोत। आता तुम्हाला हे तर लक्षात आलेलंच आहे की नेमका हे सारथी, बार्टी, टीआरटीआय आणि महाज्योती मार्फतची स्कॉलरशिप कशासाठी मिळते आणि यासाठी आपल्याला काय करावं लागतं ते। तर चला बघू। जे नोटिफिकेशन आलं त्या अगोदर हे समजून घ्या की कुठली संस्था कुठल्या कॅटेगरीसाठी आहे। सर्वप्रथम जर बघितलं आपण तर बार्टी ही एससी कॅटेगरीच्या विद्यार्थी या बार्टी थ्रू स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतात। त्याचसोबत टीआरटीआय जे आहे ते शेड्यूल ट्राईब म्हणजे एसटी कॅटेगरीसाठी आहे। त्याचसोबत सारथी जे आहे ते मराठा कुणबी, आता मराठा एससीबीसी मध्ये गेलं त्यामुळे आपण एससीबीसी किंवा मराठा कुणबी हे समजून चालू। त्याचसोबत महाज्योती जे आहे ते ओबीसी, एनटी, एसबीसी, विजे, राईट। महाज्योतीचं मी काल घेऊन आलेला व्हिडिओ नक्की बघा, त्यामध्ये मी महाज्योतीचं आलेलं नोटिफिकेशन एक्सप्लेन केलं। आताचं नोटिफिकेशन सारथी, टीआरटीआय, बार्टी आणि आरटी साठीचं आहे। त्याचसोबत बघा आरटी कशासाठी आहे बघ। पहिले काय होतं की एससी समाज हा बार्टी मध्ये कन्सिडर केला जायचा। आता एससी मधला मातंग समाजांसाठी अण्णाभाऊ साठे, राईट, आरटी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, राईट, हे आरटी आहे जे एससी कॅटेगरी मध्ये स्पेसिफिकली मातंग समाजासाठी आहे। आता हे आलेलं नोटिफिकेशन, राईट। तुम्हाला हे नोटिफिकेशन कुठं मिळेल तर नोटिफिकेशन आहे आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर इग्नाइट अकॅडमीच्या। त्याचसोबत हे नोटिफिकेशन तुम्हाला बार्टीच्या वेबसाईटवर सुद्धा मिळणार आहे। बघा, बार्टी, टीआरटीआय, सारथी व आरटी या संस्था आहेत। बार्टी, टीआरटीआय, सारथी व आरटी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा एमईएस, राईट, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा एमईएस स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत। आता तुम्ही जर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा सिलेबस बघितला तर खूप एक्सटेन्सिव्ह सिलेबस आहे। तुमच्या बऱ्याच तयारी बाकीच्याही एक्झामच्या होऊ शकतात, त्यामुळे सर्व तुमचं तयारी पॅरलली चालू शकते। तुम्ही टेक्निकल एक्झामची तयारी करत असाल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, तर त्या विद्यार्थ्यांनी नक्की यांचा फॉर्म भरायला विसरू नका, राईट। आणखीन फॉर्म आले का तर फॉर्मची लिंक ऍक्टिव्हेट झालेली नाही, जशीही ती लिंक ऍक्टिव्हेट होईल मी ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। सध्यासाठी हे लक्षात घ्या की तुम्हाला या एक्झामसाठी अप्लाय करायचं आहे। त्यानंतर डिटेल त्यांनी इथं त्याबद्दलचे थोडे दिलेले आहेत। बघा, बार्टी, टीआरटीआय, सारथी व आरटी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरिता विविध प्रकल्प योजना राबविल्या जातात। तसेच सदर संस्थांचा लाभार्थी गटातील युवक आणि युवतींकरिता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात।
सदर स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणी करता महाराष्ट्र शासनामार्फत सर्वकष धोरण निश्चित करण्यात आले. सर्वकष धोरण म्हणजे काय, तर आता बार्टी, TRTI आणि सारथी यांचं जे आहे या संस्थामार्फतच चालणार आहे, पण यांची एक्झाम जी आहे ती एकच घेतली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचं अलोकेशन या पर्टिक्युलर संस्था करतील अकॅडमीसाठी, राईट. त्यानुसार उक्त संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा पूर्व परीक्षण कार्यक्रम योजनेकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व मार्गदर्शन घेऊन शासकीय नोकरीला संधी मिळावी व खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविले येत आहेत, राईट. तुम्हाला कोचिंग सुद्धा पुन्हा मिळणारच आहे, स्टायपंड पर मंथचा आणि कोचिंग या दोन्ही गोष्टी होणार आहे. तुमची एक कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे, राईट. आणि या कॉमन एंट्रन्स टेस्टच्या मार्कावरच तुम्हाला पुन्हा अलोकेशन होणार आहे. आता त्याच सोबत बघा MES आलं, MES सोबतच तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सेवा, ज्याला आपण स्टेट सर्व्हिसेस म्हणतो, MPSC स्टेट सर्व्हिसेस राज्य सेवा राजपत्रिक, राईट, गॅजेटेड स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे MES आलं, राज्यसेवेचं आलं. त्याचसोबत तुमचे भाऊ बहीण कोणी असेल तर त्यांना सुद्धा सांगा UPSCचं. बघा UPSCचं प्रशिक्षण 2 ठिकाणी होतं, एक महाराष्ट्रामधलं, दुसरं दिल्लीमधलं. तर या दोन्हीचे आले, महाराष्ट्राचंही आलं आणि दिल्लीचं पण UPSCचं आलेलं आहे. त्याचसोबत JMFC म्हणजे काय, न्यायिक सेवा, न्यायिक सेवा, राईट. जज होण्यासाठीची जी परीक्षा असते ना लॉ वाल्यांसाठी, तर त्या परीक्षेची पूर्व परीक्षणाची सुद्धा नोटिफिकेशन आलेली आहे. तुमचे भाऊ बहीण जे कोणी असतील त्यांच्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन पोहोचवा. तुम्ही MES वाले असाल, राज्यसेवेवाले असाल, फॉर्म नक्की भरून द्या. लगेच काही दिवसातच फॉर्म चालू होणार आहे. आता याच्यामध्ये स्टेप्स काय काय असतात, पहिले तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत, राईट, जे की आता चालूच होतील काही दिवसामध्ये. एक या वीकच्या एंडिंग पर्यंत ही चालू होण्याची पूर्ण शक्यता आहे. त्याचसोबत एक्झाम मध्ये तुमची शॉर्ट लिस्टिंग होईल, क्लिअर. एक्झाम थ्रू आता ऑनलाईन फॉर्म भरले त्यानंतर एक्झाम होईल, एक्झाम नंतर तुमच्या त्या एक्झामचा रिझल्ट येईल. त्या रिझल्ट नंतर तुम्हाला क्लासेसचं सिलेक्शन करण्याची संधी मिळेल की तुम्हाला कुठल्या क्लासेसला जायचं. बरेच विद्यार्थी आपल्याकडे येतात, राईट, त्यांना त्या इग्नाइट अकॅडमीचं मग सिलेक्शन करायचं असतं, क्लिअर. त्यानंतर इग्नाइट अकॅडमीला ते स्टुडंट अलॉट होणार, राईट. नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार कोचिंग सेंटरला, क्लिअर. सारथी असेल तर सारथीला, सारथीच्या ऑफिसला होतं. TRTI, बार्टी, राईट, RT यांचं कोचिंगला होतं. त्याचसोबत कमेन्समेंट ऑफ द कोचिंग प्रोग्राम, कोचिंग प्रोग्रामची कमेन्समेंट होणार म्हणजे कोचिंग प्रोग्राम स्टार्ट होणार. मंथली तुमची अटेंडन्स त्या ऑफिसेसकडे जाते आणि त्यानंतर तुम्हाला मंथली स्टायफंड दिला जातो, राईट. दर महिन्याचा स्टायफंड. महाराष्ट्र राज्य सेवा या त्याच्यासाठीचा 10,000चा स्टायफंड असतो तुमचा, MES साठीचा 10,000चा स्टायफंड असतो. पर मंथ 10,000 म्हणजे विचार करा, पर मंथ 10,000, 11 महिन्याचा तुम्हाला स्कॉलरशिपचा प्रोग्राम आहे. 1,10,000 प्लस एकाच वेळेस अनुषंगिक लाभ म्हणजे पुस्तकं वगैरे घेण्यासाठी 12,000 मिळतात. तर किती मोठा तुम्हाला चांगली संधी चालून आलेली आहे मित्रहो. बघा आता डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहे, तर तुमचं 10वी 12वीचं सर्टिफिकेट लागतं, डिग्री सर्टिफिकेट लागतं, कास्ट सर्टिफिकेट लागतं, कास्ट व्हॅलिडिटी लागते. कास्ट व्हॅलिडिटी बार्टीसाठी मागच्या वेळेस ऑप्शनल होती, राईट. TRTI साठी कास्ट व्हॅलिडिटी ही मॅन्डेटरी होती, क्लिअर. कास्ट व्हॅलिडिटी लागणारच होती, बार्टीसाठी ती ऑप्शनल होती. डोमिसाईल सर्टिफिकेट, राईट, ते पण लागणारच आहे. तुमचं आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड पण लागतं, पण पॅन कार्ड ऑप्शनल आहे, राईट. इन्कम सर्टिफिकेट लागतं 3 वर्षाचं, मागच्या 3 वर्षाचं काढून ठेवा इन्कम सर्टिफिकेट, राईट. हँडिकॅप असाल तर हँडिकॅपचं सर्टिफिकेट, ऑर्फन असाल तर ऑर्फनचं सर्टिफिकेट. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अप्लाय करायला लागणारच आहे. पुन्हा एकदा मित्रो, ही एक्झाम मध्ये बरेचसे विद्यार्थी अपीयर होतात, त्यामुळे एक्झाम लाईटली नका घेऊ. चांगली संधी आहे. तुमचा प्रिपरेशनचा पूर्ण खर्चाचा बोजा जो आहे तुमच्या घरच्यांचा गव्हर्नमेंट घ्यायला चाललंय, पण मग त्यासाठीची तुम्हाला चांगली तयारी करणं गरजेचं आहे. आणि या तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीची ही जी बॅच आहे आपली, फक्त 1 रुपयामधली बॅच आहे मित्रो, तर ती 1 रुपयामधली बॅच तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन करेल. येणारे अपडेट सुद्धा तुम्हाला मिळत जातील. बॅच घ्यायला विसरू नका. फक्त 1 रुपयामध्ये तुम्हाला ही संधी अवेलेबल करून दिलेली आहे. MES ला जर टेक्निकल येणार असेल तर टेक्निकलचे सुद्धा गायडन्स पर व्हिडिओ, इम्पॉर्टंट MCQs ऍड केले जाणार आहे.
त्यामुळे ही बॅच नक्की जॉईन करून घ्या. आपला गुगल फॉर्म फिलअप केला नसेल तर गुगल फॉर्म फिलअप करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत मेसेजद्वारा सुद्धा आम्ही पोहोचू शकतो. कारण बरेच वेळेस काय होतं की ऍप्लिकेशन फॉर्म कधी चालू झाले, त्यानंतर त्या ऍप्लिकेशन फॉर्मची लास्ट डेट कधी होती हे सुद्धा आपण विसरून जातो आणि अप्लाय करायलाच विसरतो. बऱ्याच वेळेस मागच्या वेळेस असं झालेलं आहे, विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं, एक्झाम झाली, सिलेक्शन झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनलाच गेले नाही. का? कारण लक्षातच नव्हती त्यांच्या डेट. असंही काही झालं. त्यामुळे हे सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवले जाणार आहेत. आपला तो गुगल फॉर्म फिलअप करा. पुन्हा एकदा बॅच सुद्धा जॉईन करून घ्या. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.